Good morning and welcome to my Vedanta classes. Uh, uh, as per earlier video, आपण introductionचा student आणि introduction कसं द्यायचं, how a student has to introduce yourself in class or small event त्याबद्दल आपण चर्चा केली होती or we have taken that subject or we have uploaded that video. Today we are discussing about introductions जो जॉबसाठी वापरला जातो. वेन एव्हर यू ग्रो और जेव्हा तुम्ही कॉलेज विल कम्प्लीट कॉलेज पार्ट देन डेफिनेटली विल सी any job anywhere or it is not even job or any other interview. You have to give introductions. So we'll move introduction you can say it's a modern introduction for interview. So we'll move. Uh, you can see on screen. Hello everyone and welcome to our Vedanta classes. Today we are going to discuss about self introductions, which is most important topic demanded by most of our students. टॉपिक आहे सेल्फ इंट्रोडक्शन्स ऑर इन अदर वर्ड्स टेल अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं. वेन यू आर गोइंग टू गिव्ह एन इंटरव्ह्यू, सो तुम्हाला तुमच्याबद्दल डेफिनेटली बोलावं लागतं. So now you will all you see feel this is a simple topic, but it is not. You might need to introduce yourself without any advanced intimation, so you need to be prepared. तो आपल्याला जसं वाटतं की इंट्रोडक्शन हे आपल्याला वाटतं की हो इंट्रोडक्शन म्हणजे आपल्या स्वतःबद्दल बोलायला व्हॉट इज देर इज अ प्रॉब्लेम, बट इट इज नॉट. तेव्हा असं समजू नका की इंट्रोडक्शनसाठी आपल्याला डेफिनेटली काही पूर्वतयारी करावी लागते. सपोज आपण एखाद्या कंपनीमध्ये जात असेल तर त्या कंपनीच्याबद्दल माहिती करणं, ते कंपनी कोणत्या साठी प्रसिद्ध आहे, त्याचे एम्प्लॉई किती, किंवा ते इम्पोर्ट करतात एक्सपोर्ट करतात, किंवा एनी अदर इन्फॉर्मेशन मे कॅन बी आस्क्ड इन इंटरव्ह्यू. सो आपण त्यांच्या साईटमध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती करणं आवश्यक आहे. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. द फॉलोइंग आर वेज टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. म्हणजे आपल्याला कोणत्यासाठी कोणत्या इव्हेंटसाठी आपल्याला इंटरव्ह्यू देते. सो इन युअर इंग्लिश क्लास, ॲट युअर जॉब इंटरव्ह्यू, ए बिग इव्हेंट ऑर ॲट ए रॅली इन फ्रंट ऑफ हंड्रेड्स ऑफ पीपल. म्हणजे कधी कधी आपण क्लासमध्ये, नंतर आपण जॉब इंटरव्ह्यूला किंवा एखादं मोठं इव्हेंट असेल, प्रोग्राम असेल, किंवा आपण त्यांना मोठ्या लोकांबरोबर म्हणजे 100 लोकां किंवा 1000 लोकांबरोबर समोर आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण सेल्फ इंट्रोडक्शन देतो. इट इज नॅचरल टू बी व्हेरी नर्वस वेन फर्स्ट टाइम यू आर गोइंग टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन्स. रिमेंबर दॅट इज नॉट ओनली यू बट एव्हरीवन हॅड सम सिच्युएशन, इवन नेटिव्ह स्पीकर हू हॅज इंग्लिश इज अ फर्स्ट लँग्वेज, सो डोंट वरी. नैसर्गिकरित्या जरी समजा सपोज आपण इंटरव्ह्यू देताना नर्वस होत असेल, सो इट इज नॉट की हे प्रथमच होते, सो डोंट वरी. सो इट इज हॅपन टू एव्हरीवन. In order to successfully introduce yourself, you should have yourself prepared and written, so you can have view prior introduction. म्हणजे इंट्रोडक्शन देण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. यू कॅनॉट जस्ट गो अँड गिव्ह अ इंट्रोडक्शन. We are going to guide you through entire process, so as at the end of this topic you will have a fully self introduction which is ready to us, and also you can learn by heart or recite. The first and foremost things that you will need to say when introducing yourself is greeting. आपण कुठं कधी पण जेव्हा इंट्रोडक्शन देतो तेव्हा आपल्याला ग्रीटिंग द्यायला येते. सो इट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ इंट्रोडक्शन्स. फॉर एक्झाम्पल इन केस जॉब इंटरव्ह्यू ऑर विच एव्हर इज सिच्युएशन यू आर इन, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात की कुठल्या टाईपची इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायसाठी, त्यासाठी आपल्याला त्या ग्रीटिंग्स ही द्यावंच लागतं. सो एव्हरी टाईप ग्रीटिंग इज ऑल्सो. सो व्हॉट आर द सेंटेन्सेस ऑर व्हॉट आपण कसं इंटरव्ह्यू देऊ शकतो. ग्रीटिंगमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बोलू शकतो. सर हॅलो, देन गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, ऑर यू कॅन से इज गुड नाईट. Hello can be said both several and informal introduction, but it is generally being used in formality. हे बहुतेक वेळा फॉर्मल इंट्रोडक्शनसाठी हॅलो हा शब्द वापरला जातो. यू ऑल्सो हॅव गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, बट हॅव टू गिव्ह अटेन्शन टाईम अँड डे. ह्या गोष्टी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे आपण कोणत्या वेळेला बोलतो ह्याच्यावरती अवलंबून असतो. सो यू हॅव टू गिव्ह अटेन्शन की आपण कोणत्या वेळेला हा इंटरव्ह्यू देत आहोत.
Please remember that good night is generally used when we are leaving or goodbye to someone when you are introducing someone in night. You would say good evening. There is also informal greeting hi, what's up, or hey. When actually this is being used when somebody is close to us. जेव्हा आपला म्हणजे खूप परिचयाचा माणूस असतो तेव्हा आपण अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन देतो. It is generally being used to someone close to you, friend, etc. The next way is important like is your name. There are many ways to introducing your name like I am or my name is. If you are introducing yourself when you cannot see them, for example on telephone where no one can see, then you must say my name is so and so, or you are in front of big audience by giving presentation. Then you might say hello everyone, this is so and so my name speaking, or this is Anil because I have my name is Anil, so I have written my name Anil. Then next you have to give a location. Location म्हणजे आपण where you are from or where you are living. Firstly, where you are from and place name. Okay, you can say I am from so and so. If it is outside or abroad, then we can say your nationality, or then we can say I am Indian. If you want to say where you are grew up, or you can say I was born and raised in Khed. So म्हणजे तुमचा जन्म कधी झाला आणि तुम्ही वाढलात कुठे. इट इज नॉट नेसेसरी की तुमचा जन्म झाला तिथेच तुम्ही मोठे झालात. So if you are born in one place and grew up in different place, then you can say I was born in Khed but raised at Borgar. So my village is because it's city is Khed. So I was born in Khed and grew up at Borgar. Let's talk about some other options that you can add onto self introductions. A very important option is position in company. It is generally used if you are going for interview, job interview, then you have to your position and name, company name. I work so and so company in the marketing department, or you would not say I work in any company. So little simple things you have to use, you have to remember. Then I have worked in marketing field for so and so years, or I have worked in accounting department for 3 years. You may also talk about your family. When you are giving family background, there are normal ways to describe family. I have brother, or I have sister and mom or and dad. If you want to give a little more about family, you can say I'm from a family of six, or we are a family of six. If you have no brother or sister, you can say I am only child. Then further you have to tell about your hobby. तुमच्या छंदाबद्दल आपण you have to give. You might talk about your hobby. I am a big fan of cricket, or I am really like running, or I am really enjoy tennis. तुम्ही तुमच्या पद्धतीने you can give any of hobby. Then you want to talk about achievement and strength. म्हणजे तुमच्या तुम्ही काही if you have done something specialized in, then you have to give, you have to mention there. You can subscribe, you can describe as below, like or dislike, a strange achievement or extraordinary experience and interesting thing. तुम्हाला तुमच्याबद्दल काही विशेष असं असेल, इफ यू आर एनी स्पेशलाइज इन फील्ड, तर आपण त्याबद्दल तिथे लिहायचं आहे. So this is the total this is the full self introductions while giving job interview or any other big event. आपण जर त्याचं इफ यू हॅव टू ओव्हरऑल समराईज केलं तर आपल्याला यू कॅन से गुड मॉर्निंग, माय नेम इज अनिल, सो आय एम 50 years old, आय एम फ्रॉम खेड रत्नागिरी, आय वर्क एज अ मॅनेजर or I am an electrical manager. I am big fan of cricket. My strength is I'm cool with focused positive energy. So this is the type, or this is the formal introductions, or एक तुम्हाला साचा आहे, एक पर्टिक्युलर साचा आपण त्याबद्दल वी हॅव डिस्कस. You can use as per your requirement, as per your necessity. ज्या इंटरव्ह्यूसाठी आपण गेला त्याबद्दलच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. सो दिस इज द एंड ऑफ दिस introduction video. If you are not subscribe my channel, please subscribe my channel, uh, so I can upload more and more video. Thank you and good day.
Thank you.